नमस्कार लाडक्या बहिणींनो, खुशखबरसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मराठी माणूस या आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. हा चॅनल फक्त व्हिडिओजसाठी नाही, तर तुमच्या हक्कासाठी, तुमच्या आवाजासाठी आणि तुमच्या अधिकारासाठी तयार केलेला आहे. लाडकी बहीण योजना असो, KYC अपडेट्स असोत किंवा सरकारच्या नव्या योजना, इथे तुम्हाला मिळणार आहे सर्वात जलद, अचूक आणि सरळ माहिती. म्हणूनच एक छोटी विनंती, हा चॅनल जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक करा. तुमचा एक शेअर एखाद्या बहिणीपर्यंत माहिती पोहोचवू शकतो. आपण सगळे मिळून एक मजबूत फॅमिली बनवूया. मराठी माणूस, तुमच्या हक्कासाठी, तुमच्या भविष्याकरिता. लाडक्या बहिणींसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे. पुढील 2 ते 3 दिवसात मात्र लाडक्या बहिणींच्या खात्यातच पैसे जमा होणार असल्याची माहिती. तुम्हाला मी सांगतो बघा, हे पैसे कोणाचे आहेत? माझे नाही आहेत. हे सर्व पैसे तुमचे आहेत. हे जनतेचे पैसे. इथं आमचा काही अधिकार नाही. आम्ही मालक नाही, आम्ही सेवक आहे. तुम्ही मालक आहे. तुम्ही ठरवता कोणाला उचलायचं आणि कोणाला पटकायचं ते. त्यामुळे या महाराष्ट्राच्या तिजोरीवर सगळ्यात पहिला अधिकार कुणाचा? माझ्या लाडक्या बहिणींचा आहे. मुख्यमंत्री असताना माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. अनेक लोकांनी खोडा घातला, परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू ठेवली. तुम्हाला मी सांगतो, कोणाचाही माईक आला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि म्हणून ज्या योजना आम्ही केलेल्या आहेत त्या योजना तुमच्या समोर आहे. शेतकऱ्यांचं कर्जमाफीचा आम्ही घोषणा केली, त्याची आता या बजेटमध्ये अर्थसंकल्पात मान्यता दिली आहे. पीक विमा योजना असेल, आदरणीय प्रधानमंत्री 6,000 रुपये शेतकरी सन्मान योजने देत होते. मी मुख्यमंत्री असताना पुन्हा नमो शेतकरी सन्मान योजना 6,000 रुपये दिले. आता 12,000 रुपये शेतकऱ्याला वर्षाला मिळत आहे. हे शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे. हे शेतकऱ्याचं सरकार आहे, कष्टकऱ्याचं, माझ्या लाडक्या बहिणींचं, भावांचं, ज्येष्ठांचं हे सरकार आहे. आणि म्हणून पैशावर अधिकार कुणीही सांगू नये. हे पैसे तुमचे आहेत, जनतेचे आहेत. याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. अरे, मी मुख्यमंत्री असताना एवढा निधी दिला, इथं बसलेत व्यासपीठावर, एवढा निधी दिला की त्याचं अजून भूमिपूजन आणि लोकार्पण सुरू आहे. कधी या हाताला कळू दिलं नाही. अरे, मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळाले बघा. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनात, आयुष्यात सोन्याचे दिवस आम्हाला आणायचे आहे. याच्यासाठी आमचा जन्म झाला.